नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोपान नामदेव शिंदे जय जवान जय किसान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तसं प्रत्येक वेळेस मी नवनवीन व्हिडिओ बनवत असतो, तसंच यावेळेस तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। आपण एक नवीन प्रयोग केला आहे। जसं रेग्युलर सर्वसाधारण शेतकरी फ्लावर लावतात अनेक प्रकारच्या सफेद, तसेच मी एक ब्रोकली लावली आहे। एक हिला लागवड करून साधारणपणे एक 23 ते 24 दिवस झाले। तर लागवड करताना हिला बेसल डोसमध्ये 10-26-26 मॅग्नेशियम सल्फेट जसं आपण रेग्युलर वापरतो तसं वापरलं त्यात। आणि महत्त्वाची गोष्ट अशी की आपण शेवगा लागवड केलेली आहे, तर शेवगा पण तुम्ही बघू शकता। त्यात आणखी ॲडिशनल बेनिफिट म्हणून आपण 14-5 वरती आंबा लागवड केली आहे। हे बघा, शेवग्याची अजून साधारणपणे आपल्याला एक महिन्याभरात कटिंग करायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला बहार वगैरे त्याचा व्यवस्थित धरता येईल। हे बघा, तुम्ही बघू शकता की त्याला आत्ता पण फुलं लागले, पण हा बहार काय आपल्याला ठेवायचा नाही आहे। हे बघा, आता ब्रोकलीची माहिती सांगतो मी। हे सर्वसाधारणपणे कमी पाण्यात आणि कमी दिवसात येणारं पीक आहे। जसं आपण म्हणतो आपल्याकडं 2च महिने पाणी आहे आणि परत दुसरं पीक करण्यासाठी आपल्याला जास्त पाणी लागत असेल, तर त्यांनी ब्रोकली केली तर हमखास फायदा निश्चित होईलच। कारण एक 80 ते 85 दिवसात हे पीक प्रॉपरली आपल्याला मार्केटिंगसाठी हार्वेस्टिंगसाठी येतं। हे बघा, ग्रोथ पण त्याची चांगली होती, तशीच आंब्याची पण बघा चांगलीच झाली। जसं मी मागं नवनवीन व्हिडिओ बनवले त्यात याच वावरामध्ये मी बटाट्याची लागवड केली होती। बटाटे काढल्यानंतर मी पुन्हा परत त्यामध्ये ब्रोकलीची लागवड केली। हे बघा, म्हणजे एकाच वर्षात मी जवळपास 4-3.5 महिन्यात बटाट्याचं पीक काढून त्यानंतर मी ब्रोकलीची लागवड केली। हे बघा, आणि तेव्हा तुम्हाला जो शेवगा दाखवलेला होता मी, तर तोच शेवगा आता हे बघा तुम्हाला दाखवतो। हे बघा, एक सर्वसाधारणपणे एक डोक्याच्या वरती झाडं झाले आपले, आणि काही ठिकाणी आणि काही झाडांना बहार पण एकदम प्रॉपर आला आहे। हे बघा, झाडाचा बुंदा पण व्यवस्थित झाला आहे। पण आणखी आपल्याला याच्यावरती घाई करायची नाही, अजून एक महिन्याभरात आपल्याला याच्यावरती बहार धरायचं आहे। तर त्या हिशोबाने म्हटलं ब्रोकली पण निघून जाईल आणि जे मध्ये पडलेलं वावर त्याचा पण वापर होईल। हे बघा, अतिशय कमी खर्चात येणारं पीक आहे। याची हुंडी जी आहे, म्हणजे आपण जे बोलतो झाड, तर साधारणपणे एक ₹1 तर ₹1.5 मिळतं। यात अनेक व्हरायट्या पण आहे। याचा जो कंद येतो वरती हिरवा येतो, आणि मुंबई, पुणे अशा मोठ्या सिटींमध्ये फास्ट फूड, त्यानंतर जेवणामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। आणि तसेच ही जी फ्लावर आहे ही आयुर्वेदिक देखील आहे, म्हणजे याच्यात कॅल्शियम, मिनरल्स या गोष्टी पण भरपूर आहे। आणि मार्केटिंगचं जे आहे, तर आत्ता सध्याच्या स्टेजला जे ₹150 रेट आत्ता याचा चालू आहे, ₹150 kg। आणि याचा सर्वसाधारणपणे जो कंद म्हणजे गड्डा जे आपण म्हणतो, तो एक 600 ते 700 ग्रामच्या आसपास होतो। जे सर्वसाधारणपणे याचं ₹30 kg जरी विकलं तरी 100% बेनिफिट आपल्याला भेटतंच। हे बघा, शेवग्याची पण ग्रोथ चांगली झाली आहे। असे जे कोणी नवीन असतील चॅनलला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ मी बनवतच राहील। आणि काही आणखी माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका। तसेच काही तुमच्याकडं माहिती असेल तर ती पण मला सांगा। तसा माझा नंबर आहे सुमन फार्म अँड नर्सरी, 89 999 34 623। तुम्ही नक्की कॉल करा। प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघा। धन्यवाद।